नमस्कार मित्रांनो, डी एच माइंड ब्लॉग म्हणजेच मेमरी बाईटमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहस्र स्वागत आहे. आपण अँड्रॉईड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटचे काही क्वेश्चन्स, काही इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. त्याच्यापैकी आपला पार्ट 1 आहे आणि हा आपला पहिला क्वेश्चन जो की मोबाईल कम्प्युटिंग. की मोबाईल कम्प्युटिंग काय आहे बुवा? एक मोबाईल कम्प्युटिंग काय आहे? एकदम सिम्पल म्हणायला गेलं की एक डिव्हाइस जे की डेटाला ट्रान्सफर करतं वायरलेसली थ्रू असं डिव्हाइस जे की आपण कुठं पण घेऊन जाऊ शकतो. असं डिव्हाइस जसं की लॅपटॉप, मोबाईल, कम्प्युटर, टॅबलेट अशी डिव्हाइस यालाच मोबाईल कम्प्युटिंग म्हणतात. नंतर म्हणजे असं एक कम्प्युटिंग बॉ ज्याच्यामध्ये आपण व्हॉईस, ऑडिओ, डेटा आपण ट्रान्सफर करू शकतो वायरलेसली, त्याचा असा अर्थ झाला. नंतर त्याचा आर्किटेक्चर दिलं आहे. क्लायंट टायर, ॲप्लिकेशन टायर आणि डेटा किंवा ॲक्सेस टायर. क्लायंट टायर काय आहे की क्लायंट टायरमध्ये यूजर इंटरफेस प्रोव्हाइड केला जातो यूजरला. बस सिम्पल इतकं आहे. सरफेस लेवल याला म्हणतात. सरफेस लेवल बाण असा बाण करायचा. एक आहे क्लायंट टायर की यूजर फेस शो करतं यूजरला. म्हणजे आपण ॲप्लिकेशन बघतो ना, जे पण काही ॲप्लिकेशन आहे ती ॲप्लिकेशनमध्ये आपण जे पण काही कलर पाहतो, आपण काही टच करू शकतो, जे बटनच असतात सगळं पाहतो, ते पहिल्या याच्यात येतं. नंतर ॲप्लिकेशन टायरमध्ये काय येतं, त्याच्यामध्ये लॉजिक येतं, प्रोसेसिंग येतं. म्हणजे जे पण काही आपण बटन दाबतो आहे ते बटन मागे रिक्वेस्ट पाठवतं. समजा इथं काय ते बटन दिलं आहे सबमिट बटन, तुम्ही दाबलं त्याच्यावरती, ते रिस्पॉन्स कसं देतं आहे, ते फंक्शन कसं करतं आहे, ते कुणाला कॉल करेल, आता ते कुठं जाईल, सगळा डेटा कुठं स्टोअर होईल, हे सगळं प्रोग्राम, हे सगळं फंक्शनिंग, हे सगळं लॉजिक, हे सगळं असतं ॲप्लिकेशनमध्ये. याला मिडल लेअर पण म्हणतात, लॉजिक लेअर पण म्हणतात. आणि हे काय असतं, ब्रिज बिटवीन क्लायंट टायर अँड डेटा टायर. म्हणजेच क्लायंट टायर आणि डेटा टायरमध्ये एक ब्रिजचं काम करतं, दोघांच्यामध्ये येते असं. नंतर डेटा टायर काय, डेटा टायर हे डेटाबेस सर्व्हर, म्हणजे जो पण तुमचा डेटा आहे तो स्टोरेज करायचं काम करतं. ते स्टोरेज करायचं काम हे डेटा किंवा ॲक्सेस टायरमध्ये येतं. याला बॅकएंड लेअरसुद्धा म्हणतात. हे सगळं तुमचा डेटा मागे स्टोअर करतं तुमच्या मेमरीमध्ये. ठीक आहे, हे झालं. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नेक्स्ट त्याच्यामध्येच ॲप्लिकेशन्स. मग याचे ॲप्लिकेशन्स काय मोबाईल कम्प्युटिंगचे? ट्राफिक. समजा तुम्ही ट्राफिकमध्ये कुठं अडकून गेले, तर ते ट्राफिकमध्ये तुमची लोकेशन बघून तुम्हाला ते आधीच सजेशन देऊन देईल की नाही, इथं ट्राफिक तुमची जास्त आहे बुवा, तुम्ही इथं नाही जायचं बुवा. मग तुमच्या याच्यामुळे टाईम वाचेल तुमचं. ते त्या रिअल टाईममध्ये ते सगळं तुम्हाला दाखवतं. इमर्जन्सी सिच्युएशन्स, म्हणजेच जे पण काही इमर्जन्सी सिच्युएशन्स आहेत, जसं की मेडिकल किंवा ॲक्सिडेंट होऊन गेला, फायर, नॅचरल डिझास्टरसारखं राहिलं, तर हे तिथं कामात येतं. नंतर यूज इन बिझनेस त्याला चांगल्या प्रकारे त्याच्या थ्रू मोबाईल कम्प्युटिंग थ्रू वर्क करू शकते, रिमोट वर्क करू शकते, सेल करू शकते, ॲड टाकू शकते, ॲडव्हर्टाइजमेंट करू शकते, असं ते आहे. नंतर इमर्जन्सी यूज इन बिझनेस. नंतर क्रेडिट कार्ड अँड व्हेरिफिकेशन. म्हणजे जो पण काही तुमचे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आहेत, पेमेंट्स आहेत, त्यांना हे चांगलं मदत करतं. तुम्ही बघतात गुगल पे, फोनपे हे सगळं मोबाईलमध्ये आता येऊन गेलं आहे. नंतर इन्फॉर्मेंट म्हणजेच इन्फॉर्टेनमेंट असा अर्थ येतो. म्हणजेच इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट असं दोन शब्दांना मिळून एक शब्द बनवला आहे तो, ज्याचा अर्थ आहे की मोबाईल कम्प्युटिंग हे इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटसाठी पण यूज होतं. नंतर त्याचे लिमिटेशन्स काय आहेत की डिपेंडन्स आहे. ते कशावर डिपेंडन्स आहे? इंटरनेटवर डिपेंडन्स आहे. बॅटरी लाईफ त्याची कमी, बॅटरी एकदम कमी राहते. परत चार्ज करायला लागतं. काय असो, जास्त वेळ टिकते पण चार्जिंग करावी लागते. प्रॉब्लेम हा. सिक्युरिटी कन्सर्न्स, सिक्युरिटी इश्यूज येऊन जातात कधी कधी. जसं की तुमचा मोबाईल चोरी होऊ शकतो, चोरी झाल्याने तुमचा डेटा पण चोरी होऊ शकतो, तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. नंतर कॉस्ट मागा भेटतं असे डिव्हायसेस, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलसारखे. फिजिकल डॅमेज होऊ शकतो. तुम्ही जर कुठे घेऊन गेले, कुठे खाली पडून गेला तर फिजिकल डॅमेज होऊ शकतो किंवा चोरी होऊ शकतो किंवा तुमचा डेटा लॉस होऊ शकतो, असं ते आहे. नंतर दुसरा आपला क्वेश्चन आहे दुसरा लोकेशन मॅनेजमेंट. सॉरी, इथे 2 होता. लोकेशन मॅनेजमेंट म्हणजेच काय लोकेशन मॅनेजमेंट काय की तुमची जी लोकेशन आहे ती लोकेशन मॅनेज करणं, ती लोकेशनला सेव्ह करणं एका जागेवरती, हे सगळं लोकेशन मॅनेजमेंट पाहतं. मग लोकेशन मॅनेजमेंट काय का बरं करतात बरं? कारण तुमचा जो पण काही
येणारा कॉल आहे तो कॉल नेमकं तुम्ही कोणत्या नेटवर्कमध्ये आहात ते सगळं तिथं सेव्ह केलं जातं. आणि तुम्ही ज्या पण नेटवर्कमध्ये असणार, समजा तुम्ही ह्या टावरच्या रेंजमध्ये का ह्या टावरच्या रेंजमध्ये, ते सेव्ह असतं. तुम्ही आता ज्या ठिकाणी आहेत त्या टावरमध्ये तुमचं लोकेशन सेव्ह आहे की तुम्ही ह्या टावरच्या कव्हर क्षेत्राच्यामध्ये आहेत. मग तुमची लोकेशन ती सेव्ह आहे असं ते काम करतं लोकेशन मॅनेजमेंट. तुम्ही जिथं गेले तर लगेच हे तुमची लोकेशन सेव्ह करून घेईल. याच्यामध्ये हे पडतात, तुम्ही बघू शकता आर्किटेक्चर, तुम्ही त्याला म्हणू शकता की कसं काम करतं बा. मोबाईल युजर, नंतर लोकेशन अपडेट होते, नंतर बेस स्टेशन, लोकेशन अपडेट होते बेस स्टेशनला, म्हणजे बेस स्टेशन म्हणतो. तुमचे जो मोबाईल आहे तो मोबाईलची लोकेशन अपडेट होते याला, तिथं बेस स्टेशनला ती सेव्ह होते. आणि विजिटर लोकेशन रजिस्टर, म्हणजे जो तुम्ही आता इथं गेलेत तर ती ह्या लोकेशनची रजिस्टर तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणजे तुमच्या मोबाईलचे जो IP ॲड्रेस आहे त्या ह्या टावरमध्ये सेव्ह होऊन जातो. म्हणजे जो पण येणारा कॉल आहे तो कॉल सर्च करतो की हा IP ॲड्रेस आपल्याकडे आहे, हा नंबर आपल्याकडे आहे, तो नंबर कोणत्या टावरमध्ये आहे ते सगळं. मग हे डेटा त्याला पाठवतो की नाही, ह्या टावरमध्ये तो डेटा आहे, ह्या टावरमध्ये तो युजर आहे, तर ह्या टावरला तो कॉल पाठवा आणि ह्या टावर मग त्या मोबाईलला वायरलेसली पाठवा, असं असतं ते होम लोकेशन रजिस्टर. तुम्ही हे काय, हे दोन काय होते की रजिस्टर म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ज्या ठिकाणी तुमचं घर आहे, ज्या ठिकाणी ज्या टावरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवतात ते टावर तुमचं होम लोकेशन झालं. म्हणजे काय होईल की येणारा कॉल डायरेक्ट पहिले इथं सर्च करेल की इथं आहे का, तो पहिले इथं आहे का, त्याच्या होममध्ये आहे का, नाही का, ठीक आहे, मग ठीक आहे. नंतर तो कुठं जातो, आतापर्यंत तो कुठं गेला आहे, मग विजिटर लोकेशन रजिस्टर म्हणजे तो आतापर्यंत कुठं गेला आहे हे बघायचं काम करतो. मग समजा तुम्ही आतापर्यंत 5 गावांना तो मोबाईल घेऊन गेले, त्याशिवाय तुम्ही दुसरं कुठंच घेऊन गेले नाही. मग काय करेल ते, सुरुवातीला पहिले तुमचं घरचं लोकेशन चेक करेल, नंतर मग ते 5 गावांचं टावर चेक करेल, मग नंतर सगळे चेक करेल. याच्यामुळे काय होईल की टाईम वाचेल, प्रोसेसिंग वाचेल बुवा. नंतर याच्यामध्ये तुम्ही 2 मेथड्स बघू शकतात, टेक्निक्स बघू शकतात. लोकेशन अपडेट होते, तुम्ही बघितलं की तुम्ही जिथं जातात ते लोकेशन अपडेट होत राहते, न्यू लोकेशन स्टोअर होते तुम्ही जिथं पण गेले तिथं. नंतर पेजिंग काय आहे की तुम्ही जी लास्ट लोकेशन असते तुमची, लास्ट जे पण शेवटची लोकेशन तुमची माहिती असते त्या टावरला, ती लोकेशन म्हणजे पेजिंग, असं त्याचा अर्थ आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सेल्युलर नेटवर्क. सेल्युलर नेटवर्क हे काय करतं, म्हणजे काय हे की टावर खूप जवळजवळचे टावर त्यांना जेव्हा एकत्र मिळतो ना आपण, तेव्हा त्यांना सेल्युलर नेटवर्क असं म्हणतात. आणि ते एक टावरला सेल असं म्हणतात. सेल म्हणजे काय की ते टावर किती एरिया कवर करते. समजा हे टावर आहे, तर टावर किती एरिया कवर करतं आहे आणि त्याला एक सेल म्हणतात. मग असे वेगवेगळे सेल मिळून सेल्युलर नेटवर्क तयार होत असतं. बघा दिसते, सम सेल्स फॉर्म बाय सम सेल्स, रिजन्स अँड बेस स्टेशन्स असं ग्राफिकल. नंतर युजर अटॅच टू नेटवर्क, म्हणजे ह्या नेटवर्कला युजर अटॅच असतो. नंतर हे मोबाईल आणि बेस स्टेशनमधलं जो पण काही लिंक लेयर असते ती तो प्रोटोकॉल तो कनेक्ट करायचं काम करत असतो. नंतर हे मोठ्या लेवलला विच कनेक्ट सेल्स टू वाईड एरिया, म्हणजे मोठ्या एरियामध्ये ते कनेक्ट करत असतं डिव्हायसेसला, ठीक आहे. आणि हे काय होतं की हे सेल नेटवर्क, वेगवेगळे सेल्स हे एका बेस स्टेशनला कनेक्ट असतं, जे की मोबाईल स्विचिंग सेंटर असतं. आणि नंतर काय की हे काय करत असतं की मॅनेज हँडल आणि मोबिलिटीचं काम करत असतं हे. आणि याचं कसं काय अर्थ आहे की एखादा युजर इथं आहे, एखादा मोबाईल इथं आहे आणि तो चालता इथं आला, तर हे सगळं बघायचं काम की आता ह्या टावरमध्ये तो गेला आहे, तर आता कनेक्ट व्हायला पाहिजे, हे सगळं बघायचं काम सगळं सेल्युलर नेटवर्कचं असतं. त्याच्यामध्ये 2 टेक्नॉलॉजीज यूज केल्या गेल्या आहेत. त्याच्यापैकी कंबाईंड FDMA आणि TDMA, म्हणजेच फ्रिक्वेन्सी डिवाईड करतं आणि टाईम डिवाईड करतं. फ्रिक्वेन्सी म्हणजे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या डिव्हाइसला ते डिवाईड करतं आणि टाईम डिवाईड करतं की नाही बुवा इतकं 30 मिनटं हारेल, 30 मिनटं हारेल, असं ते डिवाईड करत असतं. आणि कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस CDMA हे काय करतं की जे स्पेक्ट्रम्स आहेत वेगवेगळे, त्यांना रियूज करायचं काम करत असतं. कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस.
नंतर आपलं नेक्स्ट क्वेश्चन हँड ऑफ काय की तुम्ही बघितलं इथं ही सेल आहे, समजा इथं सेल आहे, हे टावर आणि याचा एरिया फक्त इथपर्यंत आहे आणि तुम्ही जात आहेत इथं, तुम्ही इथं आहेत आणि तुम्ही ह्या टावरशी कनेक्ट आहेत, पण तुम्ही फोनवर बोलतात आणि तुम्ही फोनवर बोलता बोलता तुम्ही ह्या टावरची रेंजमध्ये चालले गेले. आता ह्या टावरची जी रेंज आहे ती संपली, ह्या टावरची रेंज संपली आणि तुम्ही आता ह्या टावरमध्ये आहेत, पण तुमचा फोन कट झाला नाही. हे कसं काय होतं? हे हँड ऑफमुळे होतं. हँड ऑफ म्हणजे काय की हँड ओव्हर प्रोसेस इन मोबाईल कम्युनिकेशन. जे पण तुमच्या मोबाईल कम्युनिकेशनमध्ये मोबाईलमध्ये जी पण काही कम्युनिकेशन चालते ती न तुटता दुसऱ्या याला देऊन देणं की नाही बुवा आता तू सांभाळ असं. त्याच्यामध्ये 4 प्रकार पडतात. हार्ड हँड ऑफ म्हणजे पहिले काय हे काय करतं हार्ड हँड ऑफ, पहिले याला डिस्कनेक्ट करून टाकेल. तुम्ही जात आहेत ना आता, तर पहिले याला डिस्कनेक्ट करून टाकेल, मग याला कनेक्ट करेल. याला हार्ड हँड ऑफ म्हणतात. याची लाईन काय आहे की ब्रेक बिफॉर मेक, म्हणजेच पहिले जोडायच्या आधी तोडा असं आहे. नंतर सॉफ्ट हँड ऑफ काय करतं की पहिले याला जोडून घेतं, नंतर मग हे तोडतं. याची लाईन काय की मेक बिफॉर ब्रेक असा अर्थ आहे. नंतर होरिझॉन्टल हँड ऑफ म्हणजेच असं हँड ऑफ असं चेंज जो की सेम टेक्नॉलॉजीमध्ये होतो, जसं की 4G मध्ये होईल, 5G मध्ये होईल. आणि व्हर्टिकल हँड ऑफ म्हणजे काय, जो की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये होतो, जसं की वेगवेगळ्या ह्याच्यात होईल. समजा 4G to Wi-Fi, 4G to 5G असं. नंतर GSM आणि CDMA. GSM आणि CDMA हो, GSM आणि CDMA. GSM काय की ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन, म्हणजे असं एक सिस्टम जे की मोबाईल कम्युनिकेशनसाठी यूज होतं आणि ग्लोबली यूज होतं. ठीक आहे. त्याचे फीचर्स काय आहेत की ते सिम कार्ड यूज होतं त्याच्यामध्ये, म्हणजे आपण जे पण सिम कार्ड यूज करतो, सिम कार्डचा फुल फॉर्म काय की सबस्क्रायबर्स इन्फॉर्मेशन असा त्याचा अर्थ आहे. तर सिम यूज होतं GSMमध्ये. आणि TDMA म्हणजे काय, टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. ओके. तर त्याचा असा अर्थ आहे की टाईम डिवाईड करून प्रत्येकाला एक वेगळी त्याची स्पेस दिली जाते की तू ह्या टाईममध्ये तुम्ही कम्युनिकेशन करू शकतात बुवा. इंटरनॅशनल रोमिंग ते सपोर्ट करतं, चांगली क्वालिटी आणि चांगलं सिक्युरिटी पण चांगलं देतं. आणि 2Gमध्ये यूज होतं आणि त्याला चांगलं एक्सटेंड करून 3G ते 4Gमध्ये ते आहे. ठीक आहे. आणि याचं कसं आहे की याच्यामध्ये व्हॉईस कॉल्स, SMS, डेटा सर्व्हिसेस हे असे यूज होत असतात GSMमध्ये. ठीक आहे. आणि CDMA म्हणजे काय, कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस, म्हणजेच असा एक कोड म्हणजे एकच फ्रिक्वेन्सी एकच आहे, पण एकच फ्रिक्वेन्सीमध्ये 2 जणांना मल्टिपल युजर्सला त्याच्यामध्ये कम्युनिकेशन करू देणं. पण कशाच्या बेसवरती, कोडच्या बेसवरती. वेगवेगळा कोड त्यांना दिला जात असतो आणि युनिक कोड दिला जात असतो बुवा. याला सिमची गरज नाही आहे. हे स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे बुवा. आणि नंतर अलोज मोर युजर्स इन सेम बँडविड्थ, जे एकाच बँडविड्थमध्ये मल्टिपल युजर्स ते अलो करतं. आणि नंतर 2G आणि 3G नेटवर्क ते यूज करतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते यूज होत असतं. हे आजचे 5 पॉईंट झाले. नंतरचे नेक्स्ट 5 पॉईंट आपण नंतरच्या भागात बघू. इथं आपण थांबू. धन्यवाद.